बाळूमामा आपल्या मेंढ्यांच्या कळपासह एका भव्य पर्वतरांगेच्या पायथ्याशी विसावले होते। त्यांच्यासोबत त्यांचे काही निष्ठावान भक्तही होते। त्यांच्या कळपातील एक तरुण मेंढपाळ मामांजवळ आला आणि नम्रपणे म्हणाला, मामा, माझ्या मनात पांडुरंगाच्या दर्शनाची तीव्र इच्छा आहे। एकदा पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घ्यावे असे वाटते। मामांनी शांतपणे त्या भक्ताकडे पाहिले। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि स्मित होते। मामा म्हणाले, अरे बाळा, माझ्या जीवाच्या तुकड्या, पांडुरंग काय फक्त पंढरपूरमध्येच असतो काय? तू माझ्यावर आणि माझ्या भक्तीवर विश्वास ठेवतोस ना? तुला विठ्ठलाचे दर्शन इथेच देतो। भक्ताच्या चेहऱ्यावर शंकेची छटा उमटली। इतक्या दूर डोंगराच्या कुशीत पांडुरंग कसे प्रकट होणार? बाळूमामांनी आपली लांब काठी घेतली आणि समोरच्या अभेद्य डोंगराकडे बोट दाखवले। त्यांनी भक्ताकडे न पाहता केवळ पांडुरंगाच्या नावाने गगनभेदी हाक मारली, अरे पांडुरंगा, माझ्या भक्ताची इच्छा आहे। जर तू खऱ्या अर्थाने दिनांचा वाली असशील आणि तुझ्या या बाळूची लाज राखायची असेल तर आत्ताच्या आत्ता या बागताला दर्शन दे, अन्यथा माझ्यासाठी तुझे दगडी रूप व्यर्थ आहे। बाळूमामांचे शब्द संपताच वातावरणात एक प्रचंड आणि भयानक गडगडाट झाला। जमिनीला कंप सुटला आणि उपस्थित लोक घाबरले। पर्वताची लीला त्यांच्या डोळ्यांदेखत समोरचा तो अभेद्य डोंगर एका क्षणात मध्यभागी दुभंगला। डोंगराच्या दोन भागांतून तेजस्वी निळ्या प्रकाशाची एक दैवी वीज वरपासून खालपर्यंत कोसळत होती। त्या तेजामध्ये साक्षात विटेवर उभे असलेले पांडुरंग विठ्ठल आणि त्यांच्या शेजारी देवी रुक्मिणी त्यांच्या भव्य रूपात चालत बाहेर आले। हे दृश्य पाहून बाळूमामांसह सर्व भक्त आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी डोळे भरून देवाच्या चरणांवर लोटांगण घातले। मेंढपाळ भक्ताला समजले की बाळूमामांची भक्ती इतकी मोठी आहे की त्यांनी डोंगरालाही फाडून पांडुरंगाला भक्ताच्या भेटीसाठी आणले। त्याला त्याचे पंढरपूर त्याच क्षणी तिथे